पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चिडू नका की। चिडलो नाही आम्ही। तुम्ही बसून घ्या। बसू कशा पायी? आमचं वय नाही झालंय, उभे राहू शकतोय आम्ही। हा तर तुम्ही काय बोलत होता त्या मास्तरनी विषयी? ती मास्तरीन तुमच्या मनात घर करून बसल्या। या अख्ख्या जगात तुम्हासनी ती मास्तरीनच सापडली काय? आम्हासनी कुठली बी मुलगी चालली असती, जाडी बुटकी काळी ठेंगणी ठुसकी नकटी, पण ती चढेल मास्तरीन आम्हासनी आवडत नाही, हे तुम्हासनी माहित आहे ना व? आईसाहेब फक्त जे मनात होतं ते बोललो। हा पण आपलं वधू महोत्सवात काय ठरलं होतं? काय? तुम्ही विसरला असेल तर आम्ही सांगतो तुम्हासनी। तुमच्यासाठी पोरगी आम्हीच बघू आणि आम्ही जी पोरगी बघू ती तुम्हासनी मान्य असेल। त्या एका बोलीवर आम्ही मास्तरनीला सोडलं, काही कारवाई केली नाही, आणि आता तुम्ही शब्द फिरवालायसा। नाही असं नाही, असं नाही। मग आता हे मध्येच मास्तरनीचं काय? मनात होतं ते। अधिपती हे तुमच्या मनात होतं तर तुम्ही आधीच का नाही सांगितलं? आम्ही तुमच्यासाठी वधू महोत्सवाचा घाट घातलाच नसता ना। आम्ही तो घाट का घातला तर त्यातली एक पोरगी तुम्ही पसंत करावी म्हणून। पण तुम्ही काय केलं? फोटो पण न बघता त्या साध्या भोळ्या पोरींना नापसंत केलं, आणि तुम्हासनी आवडली कोण? तर ती अतिशानी मास्तरीन, जिचं डोसकं गंजलंय, जिला काडीची अक्कल नाही। तुम्ही शांत व्हा की। आम्ही शांत व्हायचं वय? त्या मास्तरनीनी डाव साधलाय, आमचं नख ठेचलंय, आम्हाला पराभूत केलंय तिनं। नाही आईसाहेब, मास्तरीन बाई लई साध्या बोळ्या आहेत, म्हणतात तर मला आवड। मास्तरीन आणि साधी भोळी पक्की आतल्या गाठीची बाई आहे ती। तिला स्वतःचा स्वार्थ बरोबर कळतोय। आम्ही तिला नडतोय म्हणून तिने तुम्हाला घोळात घेतलाय। शाळेच्या गोष्टी बरोबर मिटवून घेतल्या तिनं। तिला कळलंय तुम्ही सोन्याचा कोंबडा आहेसा। तुमचा पैसा तुमचं ऐश्वर्य बघून ती तुमच्या प्रेमात पडले। तुम्हासनी कळत नाही वय? खरंच तुम्हाला सांगतो, तिची वकिली करू नका तुम्ही। संधी साधू पोरगी आहे ती, आणि काय तिच्या शिक्षणाचं कौतिक सांगताय तुम्ही? आज मोठी शिक्षण करते, उद्या तशीच जर येळ आली तर एखादा श्रीमंत पोरगा बघून त्याच्याशी सोयरीक करेल ती। मास्तरीन वाटत होती त्यापेक्षा काकणभर चढच निघाली। आमच्या नाका खालून तिने आमच्या पोराला भुलवलंय। नाही नाही नाही, हा गैरसमज व्हायला तुमचं। त्यांनी काय बोलवलं वगैरे काही नाही। ती बोलली असेल तुम्हासनी काय? माझं तुमच्यावर प्रेम आहे, मी तुमची सेवा करीन, तुमच्या आईची सेवा करीन, तुमचं घर आपलं मानीन, तुमच्या प्रेमात अखंड बुडाल्या, तुमच्याशिवाय इतर कुणाचा विचार करणार नाही, हे सगळं बोलले का नाही? तुम्ही पुन्हा हल्ला केलात आमच्यावर। आईसाहेबांवर हल्ला? आईसाहेबांवर हल्ला? त्यासनी हात लावायचं काम नाही सांगून ठेवतोय, कळलं ना? त्यांच्याकडे परत जर डोळे वर करून बघितले ना, विचार नाही करणार बाप आहे का कोण आहे। आईसाहेबांवर जर परत हल्ला केला ना, जित्ता गाडून टाकी ना, त्यांच्या वाट्याला जायचं नाही, कळलं?
तुमच्या या वागण्याचा तुमच्या पोराच्या मनावर काय परिणाम होतोय याचा तरी विचार करा. स्वतःची किंमत टिकवून ठेवण्यासाठी तरी असं वागू नका. कारण आता तो फक्त तुमचा पोरगा राहिलेला नाही, तो आता भुवनेश्वरीचा पोरेश्वरीचा. थोरलं मालक, थांबा, थांब. काय करतायस का? जीव घेतायसा? डोसकं फिरलं वय तुमचं. बसा, शांत व्हा, शांत व्हा. बसा बसा बसा. नाही, अशानं सुटका नाही होणार तुमची. उगाच रिकामी कामं नका करू सा. जीव द्यायचाय, जगायचं नाही. नका 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 असं बोलू, नका असं बोलू. मला 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 कळतो या तुमचा त्रागा, कळतो या. काल जे काय झालं ना त्याचा तरास करून नका घेऊ. हा, पोरानं तुम्हाला तसं बोलाया नग होतं, पण त्याला तसं बोलाया तुम्हीच भाग पडले नव. हा, आता भूमीवर हल्ला करून काय होणार आहे? काय होणार आहे? आधिपती हे अजूनच तुमचा राग करेल नव. हा, माहितीये ना मला, समज मागचं माहितीये मला, माहिती. भुवीनं तुम्हाला सबूत दिला होता, आधिपतीचा सांभाळ करल. ह्यालाच भुललात ना तुम्ही, है ना? तिनं सांगितलं होतं ना तुम्हाला, हा, तुमच्यावर प्रेम करल, तुमची सेवा करल. तुम्ही सांगाल तसं करल, तुमचा सबूत पाळल. ती तुमच्या आईची सेवा करल, तुमच्या घराला आपलं घर मानेल म्हणून. वय वय, बाकी तिनं पाळलं न पाळलं मला काय माहित नाही, पण तुमच्या पोराची आई झाली नव्हती. आधिपतीच्या मनावर तिचा लय पगडा हाय. तो तिच्या शब्दाबाहेर जाणार नाही हे तुम्हाला माहित असून भी तुम्ही तिच्यावर हल्ला केला. शांत व्हा. आहो, असा राडा करून काय बी हाती लागणार नाही. ती कशी बी असली तरी माझी लेक आई होती. हा, तिच्या पण काही अपेक्षा होत्या, इच्छा होत्या. आई असली तरी ती एक बाई पण आहे ना. तुम्ही घेतलं का तिला समजून? तुम्ही तर तिला कसपटासारखं वागवलं, त्यामुळे ती दुखावली गेली. हे लक्षात येतंय का तुमच्या? हो, तेव्हा तुमच्या हातात ताकद होती, आता तिच्या हातात ताकद आहे. हे बघा, तिची समद्यात मोठी ताकद आधिपती आहे, हे तुम्हाला समजायला हवं. काल त्यानं हात उगारला, उद्या हाताला धरून घराबाहेर काढल. मग काय करणार? काय कराल तुम्ही? कुठं जाल? हा, हे बघा, नगा नगा असं वागू. भुवी काही वाईट नाहीये, पण तुम्ही तिच्यातला दानव जागा करू नका. तुम्ही शांत राहा आणि तिला बी सुखानं जगू दे. हा,
नगात रागा करू, नगात रागा करू. अक्षुबाळा, काय ग, कसला विचार करत इथपर्यंत आलीस? हो काही नाही. खरंच काही नाही? सांग बघू मला. बाबा ते साखरपुड्याचा ना? हो. अगं काय आहे तुझ्या मनात? आपण घाई करतोय का बाबा कसली? लग्नाची? अगं आता 6 महिने झालेत लग्न ठरवून. पण बाबा मला कधी कधी असं वाटतं की कमल मला कळलेच नाहीये. अगं असं होतं बाळा. अगं मला सुद्धा असं वाटतं की तुझी आई मला अजून कळलेलीच नाहीये. तरी सुद्धा आमचा संसार चालू आहे ना व्यवस्थित. पण बाबा तुमचं एकमेकांशी पटतं ना. म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट अडली तर तुम्ही आईचं मत विचारात घेता, स्वतःच म्हणणं खरं करत नाही. नाही आमच्यात तसं नाहीये बाबा. म्हणजे आम्ही खूप वेगळे आहोत. अगं वेगळेपणात सुद्धा गोडी असतेच ना. कधी कधी त्रास होतो बाबा. हे बघ, नात्यांमध्ये कधी माया कधी त्रास हा होणारच. बाबा कमल समजून घेत नाहीत मला. हे बघ, त्यांची पण हीच तक्रार आहे तुझ्याबद्दल की तू त्यांना समजून घेत नाहीस. नाही, खरंच खरंच त्या असं काही बोलल्याच नाहीत तर. आम्हासने खरं नाही वाटत. बाकी आतल्या गाठीची पोरगी आहे ती. अहो आईसाहेब, मी देवीच्या पायाची शपथ घेऊन सांगतोय ना, मी कशाला खोटे सांगेन. खरंच त्या बोलल्या नाहीत. म्हणजे तिला तुमच्याशी काही घेणं देणं नाही. तिला फक्त स्वतःचा फायदा बघायचा आहे. आता आम्हासनी सगळी संगती लागाल्या. ती निमित्त काढून आपल्या घरात येत राहिली. कधी माफीचा इशा आहे, कधी मितालीचा इशा आहे. चहा पाण्याचं बघ. नग नकोय मला. ना ती पाहुणी आहे ना ती भेटाय आली. ती फक्त माफी मागाय आली. देवाण घेवाण तेवढीच. एकदा ऐका माझं. मिताली खूप हुशार मुलगी आहे. एक गोष्ट विसरतेस तू, ती आमच्या धनाजीची पोरगी आहे. आणि आई बापाला लेकीचं कल्याण चांगलंच कळतंय. मॅडम मी आधी सांग आमासनी, तू इथं का आलीयस? तिने तुमच्यावर जादू केल्या, डोळ्यावर झापडं लागल्या तुमच्या. खरं दिसन असं झालंय. आईसाहेब अहो, खरंच असं काही नाही. तुम्ही आता उगाच डीप मध्ये चाललायचा. विषयच डीप आहे ना व. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना व. होय होय बरोबर आहे. पण मी एवढंच म्हणणार होतो की मला ते आवडतात. अरे एकदा सांगितलं की कळतंय आमासनी. आवडत्यात जप करायची काही गरज नाही. कान किटलं. आणि ती नाही, तुम्ही साधे बोळे हायसा म्हणून तुम्हासनी तिचं सगळं बोलणं खरं वाटालंय. तिने तुम्हाला जी काही वचनं दिली असतील ना, त्यातली ती फक्त तिच्या फायद्याचीच पाळणार. ऐका माझं अधिपती, ही बाई लग्नाआधी जे काही बोलेल ते करेलच असं नाही. नाही आईसाहेब, पण त्या असं काही मला बोललेलंच नाही. मी आता जे काही तुम्हाला सांगितलं ना, ते माझ्या मनाला काय वाटतं तेवढंच सांगितलं. मला असं वाटलं की तुमच्यापाशी मन मोकळं करावं म्हणून. त्या काही म्हणजे तिचं काहीच म्हणणं नाही तुमच्याबद्दल? म्हणजे माहिती नाही. हा हा म्हणजे तसं त्या अँगलनं केव्हा आमच्यात बोलणंच झालं नाही. म्हणजे जेव्हा भेटलो तेव्हा भांडलोच आम्ही. त्या काय त्यांचा मुद्दा सोडायला तयार नसतात. त्यांना त्यांचं म्हणणं खरं करायचं असते. आणि मग होय, नुसतं भेटून त्यांची हीच बडबड 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 मला
चांगली वाटायला लागली, आवडायला लागली. होय हो. बाबा, त्यांची तक्रार आहे म्हणजे माझं काही चुकत असेल का? चुकत असेलही. अगं ते उगाच त्रागा नाही करणार. ऍक्शनची रिॲक्शन असावी. नाही, हे बघा, मी पण चिडते बाबा, मला मान्य आहे, पण उगाच नाही चिडत ना. म्हणजे आपल्याला पण वाटतं ना की आपल्या जोडीदारांनी आपला रिस्पेक्ट करावा, आपल्याला समजून घ्यावं, आपलं म्हणणं ऐकून घ्यावं. बाकी काही करायची गरज नाहीये, फक्त मी जे म्हणते ते ऐकून घे. अक्षू बाळा, अगं तुला मी मागे सांगितलं ना, चपलेचा नवीन जोड चावणारच. तो पायात रुळायला थोडा वेळ लागतोच ना. हे बघ, हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. बाबा, मला एक सांगा, बजरंगच्या बाबतीत ते जे काही वागले ते पटलं तुम्हाला? अगं विषय पटणं न पटण्याचा नाहीयेच अक्षरा. म्हणजे अगं त्यांनी बजरंग पर्यंत जाण्याचं धाडस दाखवलं ना. अहो पण बाबा, ते खोटं बोलले. तुम्ही ऐकलत ना काय म्हणाले ते? हे बघ, तू या गोष्टीचा जास्त विचार नको करूस. हो, असं कसं बाबा? म्हणजे जी गोष्ट आपण केलीच नाहीये त्या गोष्टीच्या बढाया कसं काय मारू शकतो एखादा माणूस? आणि बजरंगला किती घाबरले होते ते. पोलिसांना काही ओळखत वगैरे नव्हते. इन्स्पेक्टर साहेब जर त्यांचे मित्र असते तर एका शब्दाने ओळख तरी नसती का दाखवली? ते बजरंग समोर त्यांची पाचावर धारण बसली होती, किती घाबरले होते ते. मला तर कसं तरीच झालं अगदी. अक्षरा, अगं ते घाबरले कारण ते गुंड नाहीयेत. अगं मी पण घाबरलो होतोच की बाळा. आपण सामान्य मध्यमवर्गीय माणसं आहोत. आपण घाबरून जगतो आपल्या नावाला, आपल्या इज्जतीला, आणि त्यात काही चूक नाहीये. हे बघ, मी घाबरलो म्हणून तुला मला बाप म्हणून घ्यायची लाज वाटते का? नाही ना. मग ते गुंडाला घाबरले तर त्यांची नवरा म्हणून लाज वाटण्याचं काय कारण आहे? पण बाबा, ऐक माझं. अगं कमल सभ्य आहेत म्हणून तर तू पसंत केलंस ना त्यांना. हो, आता त्याचं एक्सटेन्शन म्हणजे ते गुंडाला घाबरणारच ना. अगं माणूस असा पॅकेज असतो बघ. जो सभ्य असतो तो घाबरट वाटतो, आणि जो गुंड असतो तो निर्भीड वाटतो. पण आपण जे निवडलंय त्या बाबतीत आपण ठाम राहायचं बस. कुठपर्यंत गेले हे? कुठंच नाही, म्हणजे अजून तर मनातच आहे. ती तुम्हासनी काही बोलली नाही? हम्म. आणि तुम्ही हम्म. का? तुमच्याच परवानगीची वाट बघत होतो. म्हणजे तुमचा होकार आला तरच गाडी पुढे जाईल आमची. जर नाही आला तर गाडीची ताकद तोडून टाकणार. बघा आई साहेब, मला त्या आवडत्यात हे जरी खरं असलं तरी माझी भक्ती आहे तुमच्यावर. तुम्हासनी दुखवून काय सुद्धा करायचं नाही आम्हाला आयुष्यात. तुम्ही जर नाही म्हणला तर विषय एंड करून टाकणार, आणि एंड म्हणजे एंड. तो विषय डोसक्यात पण येणार नाही मी परत. मला माहित आहे माझं जेवढं तुमच्यावर प्रेम आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमचं माझ्यावर प्रेम आहे. पण आत्ता काय व्हायला लागलं माहिती आहे का आई साहेब? माझ्यातल्या ना मनाचं आणि मुलाचं भांडण चाललंय. म्हणजे मुलगा म्हणतोय की आईसाहेबांनी यो विषय मान्य नाही आहे, यो विषय सोडून दे. मन म्हणते की मास्तरीनबाई योग्य आहे तुझ्यासाठी, एकदा विचारून तर बघ आईसाहेबांनी. मुलगा आणि मन म्हणलं जाऊ दे. आता ह्यो असा गुताडा मनातल्या मनात वाढवण्यापेक्षा ना एकदा तुम्हाला सगळं सांगून टाकावं म्हणून मी आज सगळं तुम्हाला सांगतो.
मला तर माहित आहे आमच्यासाठी तुम्ही आणि देवी अंबाबाई दोघी किती महत्वाच्या आहे सर. मी आता देवी आईची शपथ घेऊन सांगतोय, मी काय सुद्धा खोटं सांगणार नाही. तुम्ही काय करायचं तो न्याय करा. म्हणजे काय करू? तुम्ही मुलाची बाजू घ्या आणि मनाला आवर घालायला सांगा, किंवा मनाला समजून घ्या आणि मुलग्याला आशीर्वाद द्या. तुम्ही ठरवा. तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. तुमच्यावर आहे.